चला बघा काय करायचं आपल्याला आता. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. सरळ बसा, बसले इकडे लक्ष दे. रेश्मा काय करायचंय, त्रिकोणाच्या दोन बाजू व त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा काय आपला काल आपण प्रकार बघितला. कालचा काय प्रकार बघितला, त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबी दिली होती आपल्याला, त्यानुसार आपण त्रिकोण रचना केली. आता आज काय करायचंय, आज आपल्याला त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या आणि त्या दोन बाजूंनीच समाविष्ट केलेला कोन दिलाय. आता इथं त्रिकोण कोणता आहे, पी क्यू आर हा एक त्रिकोण. या त्रिकोणामध्ये पी आर आणि पी क्यू या दोन बाजूंची लांबी दिली आणि या दोन बाजूमुळे पी हा जो कोन तयार झाला जसं की माप 50 अंश तो एक दिलाय, बरोबर नाही. आणि मग त्यावरून आपल्याला काय काढायचंय, त्यावरून आपल्याला त्रिकोण रचना करायची. ठीक आहे. दोन बाजू दिल्यात, त्यांनी समाविष्ट केलेला एक कोन दिलाय. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, सर्वप्रथम आपण कच्ची आकृती काढली. मी तुम्हाला कालही सांगितलं की त्रिकोण रचना करत असताना कच्ची आकृती 100% काढायची म्हणजे काढायचीच. ठीक. आता सुरुवातीला पी क्यू ही बाजू आपण काढून घेऊ. पी क्यू बाजू किती आहे, 5.5. ठीक आहे. तर अशी या पद्धतीने पी क्यू 5.5 काढून घेतली आपण. काढली का? आता एक लक्षात घ्या, ई क्यू 5.5 रेषा तशी ही 5.5 पेक्षा जास्त आहे, पण मी जर बोललो 5.5 घेतली तर ती छोटी दिसेल, तुम्हाला दिसणार नाही, म्हणून मी मोठी घेतली. पण तुम्ही वहीवर काढताना किती काढायची, 5.5. आता 5.5 काढली आपण रेषा, तर नाव काय द्यायचं, पी क्यू. ठीक आहे. आता आपले पी आणि क्यू हे दोन बिंदू आपण काय केले, स्थापन केले. आता तिसरा बिंदू स्थापन करायचा राहिला. काय नाव आहे त्या बिंदूचं, आर. बरोबर आहे. आता बघा आर हा जो बिंदू आहे, आर बिंदू पी पासून किती अंतरावर आहे, 5 सेंटीमीटर. पण क्यू पासून किती अंतरावर आहे हे आपल्याला माहित नाही. पण काय कोन दिलेला आहे, काय दिलेला आहे, कोन. पी या बिंदू पाशी किती मापाचा कोन आहे, 50. मग काय करायचं, कोन मापक घ्यायचं. काय घ्यायचं, कोन मापक घ्यायचं आणि पी या बिंदूवर 50 अंश मापाचा कोन काढायचा. किती अंश मापाचा, 50. या बाजूने कोन किती मोजू का, या बाजूने काढले. शाबास. बघा 0 10 20 30 40 50 या ठिकाणी येते 50 कोन करायची. आणि त्याच्यानंतर पुढे काय करायची, किरण काढायचा. काय काढायचा, किरण काढायचा. ठीक आहे. या पद्धतीने काढला किरण. आता काय करायचंय तुम्हाला, आता पी पासून आर किती अंतरावर आहे, 5 सेंटीमीटर आहे का नाही. मग कंपास मध्ये किती अंतर घ्यावं लागेल, 5 सेंटीमीटर. याच्यामध्ये 5 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं. घेतलं का, घेतलं. आता मी थोडं जास्त घेतलंय, पण तुम्ही वहीवर घेताना किती घ्यायचं, 5 घेतलं. 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. पी या ठिकाणी टोक ठेवायचं आणि हा जो आपण किरण काढला का नाही पहिला, जसं की 50 अंशातून गेलेला आहे, त्यावर असं एक काय करायचा, स्टॉप मारायचा किंवा कंस काढायचा. आणि हा जो कंस आहे, हा कंस या ठिकाणी छेदतो. इथं कोणता बिंदू असेल, कोणता बिंदू असेल, इथं आर बिंदू असेल. कोणता, आता काय करायचं, आर आणि क्यू जोडून घ्यायचं. शेवटची पायरी काय आहे, आर आणि क्यू जोडून घ्यायचा. सांगा बरं, मला आलं का लक्षात सर्वांच्या, काय अडचण आहे का, तुम्ही सोडवू शकतात का, सोडवा बरोबर. ही आकृती तुम्ही मला काढून दाखवायची.